डाएट प्लॅन काय दिला होता? फडणवीस सर हे एकदम सिन्सिअर पेशंट आहेत. फडणवीसांनी तुम्हाला आमदारांशी भेट घालून दिली होती की यांचं काउन्सिलिंग करा. सगळ्या आमदारांचं BMI काढणं, फॅट पर्सेंटेज काढणं. इंटरनेटवरती ते BMI इंडेक्स पाहतो, तो योग्य मानावा का? BMI हा नॉर्मली 16 ते 25च्या मध्ये असावा. इथे हंप आलाय म्हणजे आम्ही ओबेसिटीकडे वळालो असं आहे का? येस. किती कॅलरीजचा इंटेक असावा? 1500 to 1800 खूप झालं. मी भातच खाणं बंद केलं तर? भात इज नॉट बॅड, पण क्वांटिटी इज इम्पॉर्टंट. साखर खाणं बंद केलं तर? इज नॉट रिअली गुड आयडिया. मीठ जास्त खाल्याने वजन वाढत. नमक अकेला नाही आता. रात्रीचं जेवणच करायचं नाही म्हणजे वजन कमी होईल. गटागट खाऊन टाकलं आणि मग त्याचं रवंथ केलं. नो. इंस्टाग्राम आणि इंटरनेटवरती पाहून डाएट प्लॅन फॉलो करणं. वजन वाढलं म्हटल्यानंतर डॉक्टरकडे जावं हाच मुळात कन्सेप्ट आहे. माझ्या वयापेक्षा माझं बायोलॉजिकल एज हे वेगळं असू शकतं. हो. मार्केटमध्ये हर्बल लाईफचे प्रोडक्ट आले. मी हे फॉलो केलं, माझं वजन 10 किलो कमी झालं, पण त्याच्यानंतर माझं वजन 20 किलो वाढलं. वेट लॉस होतो पण सगळ्यात शेवटी फेसचा फॅट जातो. अप्पर हाफ पहिल्यांदा कमी होतो. लग्नानंतर बायका सुटतात. तू ठीकठाक आहेस, पण इंटरनली तुझ्या ऑर्गन्सचं काय वाट लागली शोधायला पाहिजे. नमस्कार लगावतीच्या प्रेक्षकांना. तुम्हाला आठवत असेल 2014 ते 15च्या दरम्यान जेव्हा महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते तेव्हा त्यांचं राजकीय वजन तर वाढलंच होतं पण त्यांचं शारीरिक वजन देखील आपल्याला दिसत होतं. पण काहीच काळात त्यांच्यामध्ये बदल दिसून आला आणि नंतर ते एकदम फिट दिसायला लागले. आणि एकदा जयंत पाटलांनी एका मुलाखतीमध्ये त्यांना प्रश्न देखील विचारला होता की तुमचं राजकीय वजन वाढत चाललंय पण शारीरिक वजन तुमचं कमी होत चाललंय आणि हे तुम्ही कसं करताय. तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी एका डॉक्टरांचं नाव घेतलं होतं, डॉक्टर जयश्री तोडकर, ज्यांनी माझं वजन कमी केलं असं ते बोलले होते. आणि त्यांनी ते जे नाव घेतलं त्या डॉक्टर जयश्री तोडकर ज्या भारतातल्या पहिल्या महिला बॅरेट्रिक सर्जन आहेत, त्या आज लगावतीच्या चॅनलवरती आलेल्या आहेत. मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलवरती. ओबेसिटी म्हटलं की फडणवीसांची केस हे मी का सांगितली, कारण की मुख्यमंत्री पदावरती असलेला व्यक्ती जेव्हा डाएट फॉलो करतो इतक्या बिझी शेड्यूलमध्ये हे तुम्ही करून दाखवलं. कसं केलं असेल म्हणजे सांगू शकता फडणवीसांना डाएट प्लॅन काय दिला होता तुम्ही? बेसिकली हे एक नक्की मान्य केलं पाहिजे की फडणवीस सर हे एकदम सिन्सिअर पेशंट आहेत. अच्छा. पेशंट नाही म्हणता येणार पण एक सिन्सिअर व्यक्ती आहेत की ज्याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या गोष्टी एक 80%हून जास्त वेळा चांगल्या फॉलो केल्या. आणि कुठेतरी एक स्ट्रॉंग त्यांच्यामध्ये अशी इच्छा होती की आता मी एक नवीन पद्धतीचं रिस्पॉन्सिबिलिटी हातात घेत आहे किंवा नवीन क्षितिजावर आपला उदय होत आहे. तर अशा वेळेला आपण फिट असायला पाहिजे याचं जे महत्त्व त्यांनी जाणलं त्याला मला वाटतं मी नक्कीच खूप मार्क देईन. कारण हे जोपर्यंत व्यक्तीच्या आतून येत नाही तोपर्यंत ती व्यक्ती त्या गोष्टी फॉलो नाही करू शकत. बरोबर आहे. आणि त्यांना आम्ही जे सांगितलं ते काही असं खूप अवघड सांगितलं नाही, खूप साध्या गोष्टी सांगितल्या की एक पद्धत आहे आमची, आम्ही गुड बॅड अगली अशा 3 पद्धतीचे लोकांना अन्नपदार्थाची कॅटेगरी सांगतो. ह्यातलं गुड तुम्ही 80%हून जास्त वेळा फॉलो करा. बॅड जे आहे आता ऑफकोर्स म्हणजे लाईफ अशी आहे की आपल्या भोवती इतकी प्रलोभनं आहेत, इतकी व्हरायटी आहे आणि भारतासारख्या देशामध्ये तर तुम्हाला माहिती आहे की व्हरायटी आणि चवी ह्यांची तर मुबलकता खूप आहे. अशा वेळेला आपण त्यांना सांगू शकत नाही की एकाच पद्धतीचं फॉलो करा, पण एक 15 ते 20% वेळेला तरी तुम्ही थोड्याफार प्रमाणामध्ये एक ज्याला आपण बॅड म्हणतो त्या पद्धतीचं मजा म्हणून केली गोष्ट किंवा गंमत म्हणून केली, चव म्हणून केली, खूप प्रमाणात नाही मॉडरेशनमध्ये केली तर इट हेल्प्स. आणि जे अगली म्हणतो की ज्या गोष्टी खरोखर तुम्ही टाळायला पाहिजे त्या तुम्ही एक कोपऱ्यामध्ये ठेवून द्या 2 ते 5%. मला वाटतं अशा पद्धतीचं जे त्यांना मी आखून दिलेलं होतं ते त्यांनी खूप चांगलं पाळलं असं मी म्हणेन. त्यांनी एवढं सिरियसली ते फॉलो केलं, डाएट असेल ते रुटीन असेल सगळ्या गोष्टी. आणि आम्ही असंही वाचलं बातम्यांमध्ये की तेव्हाच फडणवीसांनी तुम्हाला आमदारांशी भेट घालून दिली होती की यांचं काउन्सिलिंग करा किंवा जे काही मार्गदर्शन करा वेट लॉससाठी किंवा फिट राहण्यासाठी. तर राजकारणातली लोक हे सगळं फॉलो करतात म्हणजे फडणवीस हे अपवाद असतील यासाठी, पण बाकीच्या नेत्यांनी हे ऐकलं सगळं? मला वाटतं त्यांनी ना स्वतःच्या उदाहरणावरून एक असं जागतं उदाहरण दिलं लोकांना की ज्याच्यामुळे लोकांमध्ये पण एक भावना निर्माण झाली
त्यावेळच्या राजकीय आमदार पुढारी जे कोणी असतील किंवा ऑफिसर्स, त्यांच्यामध्ये पण एक भावना निर्माण झाली की नाही बाबा, आपल्याला पण फिट व्हायला पाहिजे. की आता ज्या पद्धतीनं माणूस झपाट्याने चालतो, प्रॉडक्टिव्हिटी वाढते, त्यांचं एक पद्धतीचं तेज येतं, किंवा वागण्या बोलण्यामधली तुमची एक आत्मविश्वास वेगळ्या पद्धतीनं पुढे येतो. या सगळ्यामुळे फिटनेस जो तुमचा प्रतीत व्हायला लागतो, त्या सगळ्यामुळे मला वाटतं त्या सगळ्यांनी पण एक परमिशन दिली की बाबा येस, तुम्ही हे आमचं करा. तर त्या हिवाळ्याच्या अधिवेशनात मला आठवतंय नागपूरमध्ये आपण एक मोठं कॅम्पेन केलं होतं की ज्याच्यामध्ये सगळ्या आमदारांचं, सगळ्या ऑफिसर्सचं एक BMI काढणं, फॅट पर्सेंटेज काढणं, कुठकुठल्या पद्धतीची प्रॉबॅबिलिटी आहे आजार होण्याची, त्याच्यावर त्यांना एक मार्गदर्शन देणं. आणि तो उपक्रम खूप चांगला सक्सेसफुल झाला. त्याच्यामधल्या जवळजवळ एक 50% लोकांनी पुन्हा आमच्याबरोबर कंटिन्यू ठेवलं. अच्छा. कन्सल्टेशन, फॉलोअप, आणि अनेक लोक त्याच्यामध्ये अनेक गोष्टी फॉलो करायला शिकले. तो अवेअरनेस त्यांच्यात आला असं म्हणावं लागेल. जेव्हा तुम्ही BMIचा उल्लेख केला, आम्ही इंटरनेटवरती ते BMI इंडेक्स पाहतो आणि त्यामध्ये आमचं वय, उंची आणि सध्याचं वजन किती आहे ते टाकतो. तो जो रिझल्ट येतो तो योग्य मानावा का, जे BMI आम्हाला इंटरनेटवरती पाहायला मिळतं, किंवा तो जो रिझल्ट आम्हाला दिसतो? BMI हे अतिशय साधेपणाने काढण्यात येणारं, सगळ्यात सिम्प्लिस्टिक आणि ज्याला सिग्निफिकन्स आहे असं एक टूल आहे वजन आणि ओबेसिटी समजण्यासाठी. ॲक्च्युली तुम्हाला जर BMIचं कधी कसा पद्धतीनं उगम झाला हे समजलं तर तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल. BMI म्हणजे काय? बॉडी मास इंडेक्स. म्हणजे तुमच्या अंगामध्ये फॅटचं प्रमाण किंवा उंचीच्या मानाने किती आहे, ते योग्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी आपण ते एकक यूज केलं जातं. BMI चांगला आहे, नॉर्मल आहे, पण तरी पण आजारी आहेत अशा लोकांची संख्या आहे. BMI ॲबनॉर्मल आहे, तरी पण खूप आजार पण नाही असेही लोक आहेत. त्यामुळे BMI हे 100% तुमच्या हेल्थचं प्रतीक असू शकत नाही. ओके. परंतु ज्याला आपण म्हणतो की स्टँडर्ड डेव्हिएशन च्या फॉर्मॅटमध्ये नॉर्मल BMIचे लोकांना सर्वसाधारणपणे होणारे आजार हे वेगळे असतात आणि कमी तीव्रतेचे असतात. हायर BMI मध्ये ते खूप वाढतात. तर या पद्धतीनं त्याचा आपण बघू शकतो. त्याचा एक नंबर असतो फिक्स? BMI हा नॉर्मली 16 ते 25च्या मध्ये असावा. ओके. हे ग्लोबल इंडेक्स आहे. ओके. पण भारतीय माणसं थोडीशी अनेक ठिकाणी वेगळी आहेत. त्या पद्धतीनं आपल्यामध्ये फॅट हे जास्त आहे इतरांपेक्षा. म्हणजे माझा BMI जर आज 25 असेल आणि माझ्या एखाद्या युरोपियन मित्राचा पण 25 असेल, तर त्याची बोन्स आणि त्याचे मसल हे जास्त चांगले आहेत माझ्यापेक्षा, आणि माझं फॅट जास्त आहे. ही आपल्याला एक अनुवंशिक किंवा जेनेटिक देणगी म्हणायला पाहिजे. त्याला आम्ही म्हणतो की स्मॉल बट फॅट इंडियन्स. ओके. वी लुक स्मॉल बट वी आर फॅट. अच्छा. तर ही जी कन्सेप्ट आहे ही आपल्या जेनेटिक मेकअपमुळे आहे. ओके. तर BMI मध्ये फॅट पर्सेंटेज किती आहे हे कळत नाही, पण उंचीच्या मानाने वजन किती जास्त आहे हे कळतं. 16 ते 25 BMI इज नॉर्मल. 16च्या खाली म्हणजे कुपोषण, आणि 25च्या पुढे म्हणजे हे वाढत गेलेलं वजन जे तुमच्या बॉडीला सहन करण्यासाठी तणाव निर्माण होतो किंवा त्याच्यामधनं वेगवेगळे डिसिजेस येतात. ओके. हे BMI जेव्हा तुम्ही डॉक्टर लोक चेक करता मशीनमध्ये, तेव्हा त्यामध्ये फॅट्सचं पण काउंट कळतो तुम्हाला? हां. आता ज्या वेळेला आपण BMI बघतो पेशंटचा, त्यावेळेला फॅट पर्सेंटेज कळत नाही. म्हणजे एक्झाम्पल, माझी उंची जर 150 सेंटीमीटर आहे, तर माझ्यासाठी आयडियल वजन हे 50 ते 55 असू शकतं. पण जर माझ्यामध्ये 50% फॅट असेल तर मी सिक आहे. ओके. मी आजारी आहे. आणि 20% फॅट असेल तर माझं आजारपण खूपच कमी असतील किंवा नसतील. तर हा जो फॅट पर्सेंटेज आहे ह्याच्यासाठी आम्ही बॉडी कंपोजिशन ॲनालिसिस नावाचं मशीन यूज करतो. त्या मशीनमध्ये आपल्याला कळतं की फॅट पर्सेंटेज किती आहे, मसल किती आहे, बोनचं वेट किती आहे, पाण्याचं वेट किती आहे. आणि एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट त्याच्यातनं कळते की तुमच्या बॉडीचं बायोलॉजिकल एज किती. अच्छा. म्हणजे माझ्या वयापेक्षा माझं बायोलॉजिकल एज हे वेगळं असू शकतं? हो.
आणि ते बघितल्यावर पेशंटला अतिशय आश्चर्य वाटतं कधी कधी. आश्चर्य म्हणण्यापेक्षा दुःखद धक्का पण असू शकतो काही जणांसाठी सुखद. म्हणजे माझं वय ऍक्च्युअल वेगळं आहे आणि पण तुमच्या मशीनमध्ये ते वय जास्त दाखवतंय असं होतं त्यात. असं होतं ना. आणि ऍक्च्युली थोडा गमतीचा भाग आहे हा. पण ज्या वेळेला कोणतेही दोघे येतात, बहीण भाऊ, भाऊ भाऊ, बहिणी बहिणी, नवरा बायको किंवा कोणीही दोघं असे आलेले असतात, जर एकाचं वय बायोलॉजिकल खूप जास्त आलं आणि एकाचं कमी आलं तर अक्षरशः ते फार अनइझी होतात दोघे जण. हे सुद्धा आम्ही बघितलेलं आहे. पण बेसिकली त्याचं सायंटिफिक जर आपण विश्लेषण करायचं म्हटलं तर बायोलॉजिकल एज हे तुमच्या बॉडीमध्ये आलेला ताण आणि ॲबनॉर्मल केमिस्ट्री तुम्हाला आजारांकडे घेऊन जाते, त्याचं एक अतिशय चांगलं रिफ्लेक्शन असतं. आणि तुम्हा डॉक्टरांकडे जेव्हा आम्ही येतो तेव्हा तुम्ही पहिल्यांदा हे नेक हंप का चेक करता की इथे हंप आलाय म्हणजे आम्ही ओबेसिटीकडे वळालो असं आहे का? येस. आपलं बॉडी स्टेटस, आपली स्किन हे रिफ्लेक्शन असतं आपल्या इंटरनल गोष्टींचं. अच्छा. ज्या वेळेला आपण एखाद्याला हंप आहे म्हणतो, डबल चीन आहे म्हणतो, किंवा ज्या वेळेला आपण म्हणतो की तुमचं सेंट्रल ओबेसिटी आलेलं आहे किंवा पाठीमागे वाळ्या आलेल्या आहेत पाठीला, थाईजला, ह्याचा अर्थ असा आहे की इंटरनल फॅट पॉकेट्स आता तुमची भरून ओसंडून वाहत आहेत. अच्छा. आणि त्याच्यामुळे हे तुम्हाला, ज्याला एक्टॉपिक साइट्स ऑफ फॅट कलेक्शन म्हणतो, तिथे तुम्हाला फॅट दिसायला लागले. म्हणजे इट इज इंडिकेशन ऑफ ओबेसिटी की आतल्या जागा व्यापून हे शिल्लक राहिलेली गोष्ट आता बाहेर येते, तुम्हाला खुणावतीये. वेट लॉस आणि फॅट लॉस हे कन्सेप्ट वेगळी आहे. ज्या वेळेला कुठलाही पेशंट आपल्याकडे येतो त्यावेळेला आपण पहिल्यांदा बॉडी कंपोजिशन अनालिसिस करून एक केमिकल अनालिसिस पण बॉडीचं करतो. केमिकल अनालिसिस म्हणजे काय की शुगर कशी आहे, कोलेस्टेरॉल कसे आहेत, थायरॉइड, किडनी, लिव्हर, हार्ट, लंग्स हे वेगवेगळ्या अवयवांची फंक्शन कशी आहे, मेल्समध्ये टेस्टिक्युलर फंक्शन, फिमेलमध्ये ओव्हॅरियन फंक्शन, हे सगळं बघितलं जातं. त्यांची स्किन कंडिशन, न्यूट्रिशनल स्टेटस, त्यांचे बोन्स म्हणजे हाडांची एज, हाडांची हेल्थ, जॉईंट्सची हेल्थ, स्पाईनची हेल्थ, हे सगळं चेक केलं जातं. आणि हे केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ह्यांचा पॅटर्न म्हणजे कुठल्या स्टेजमध्ये बसतोय. स्टेज 1 मध्ये आहे का नॉर्मॅलिटीमध्ये आहे, 2 मध्ये आहे का 3 मध्ये आहे, आणि त्याच्याप्रमाणे त्याचा आपला अप्रोच बदलतो. पण ज्या वेळेला तुम्ही हे सगळं आपलं टेस्टिंग चालू असतं त्यावेळेला आपल्याला हे माहिती पाहिजे की पेशंटचा एक्सटर्नली मॉडिफायबल फॅक्टर्सचा पण अभ्यास होणं महत्त्वाचं असतं. म्हणजे 2 पद्धतीचे फॅक्टर आपल्यामध्ये काम करतात. इनफॅक्ट 3. एक आहे जेनेटिक सिस्टीम, एक आहे इंटरनल बिहेवियर ऑफ द बॉडी, जे की जेनेटिक सिस्टीममुळे इम्पॅक्ट झालेलं असतं काही प्रमाणामध्ये नक्कीच, आणि तिसरं आहे एक्सटर्नल बिहेवियर. तर या सगळ्यांमधल्या अडचणी शोधून आपल्याला टार्गेट ओरिएंटेड थेरपी द्यायला लागते. त्यामुळे सगळ्यांना एक सब घोडे 12% टाईप ट्रीटमेंट नसते की यांना हे चालेल तर मलाही ते चालेल असं नाही. प्रत्येकाच्या शरीरानुसार त्याची ट्रीटमेंट वेगळी असते. ओके. ह्या ओबेसिटीमध्ये हे तुम्ही फॅट लॉस म्हणालात आणि वेट लॉस हे दोन्ही वेगळं. मग वेट लॉससाठी मी काय करावं आणि फॅट लॉससाठी मी वेगळं काय करावं? कॉमन काही आहे याच्यामध्ये? तर आता आपण जे बोललो की BCA म्हणजे बॉडी कंपोजिशन अनालिसिसमध्ये फॅट पर्सेंटेज कळलं. जर एखाद्याचा फॅट पर्सेंटेज चांगला असेल तर त्याच्यासाठी ट्रीटमेंट वेगळे आहे, आणि एखाद्याचा फॅट पर्सेंटेज हाय असेल तर त्याची ट्रीटमेंट थोडी वेगळी राहते. म्हणजे अप्रोचमध्ये थोडा फरक पडतो दोन्हीकडे. काही वेळेला लोक काहीतरी फॉलो करतात, कुठून तरी ऐकलंय. आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी फार फेमस आहे, त्यामुळे हे ऐकलं ते ऐकलं, कोणाचा तरी अनुभव ऐकला. आणि कधी कधी म्हणजे हे सांगायला वाईट वाटतं पण कधी कधी इन्फ्लुएन्सर्स किंवा सेलिब्रिटी सुद्धा काही काही गोष्टी बोलतात की ज्याची जबाबदारी नाही घेते, आणि त्यामुळे होतं कसं की समोरचा जो ऐकणारा असतो तो जर नाईव्ह असेल तर तो बिचारा वाटेल ते फॉलो करायला इन्फ्लुएन्स होतो. एक्झॅक्ट. आणि हेच इन्फ्लुएन्सरचं काम आहे. म्हणजे हे प्रमाण खूप वाढलं, इतकं बंबार्डिंग होतंय कंटेंटचं की इंस्टाग्राम आणि इंटरनेटवरती पाहून डाएट प्लॅन फॉलो करणं, स्किन केअर टिप्स फॉलो करणं, म्हणजे हे सगळ्या गोष्टी, हे जे कोणाची तरी जर्नी आपण पाहतो मग त्यांनी कसं केलं मी पण तसंच करते,
हे जे फॉलो होत राहतं यामुळं सगळं मिक्सचर होऊन जातं आणि मुळात बेसिक प्रॉब्लेमच कळत नाही की मी कुठनं सुरुवात केली पाहिजे वेट लॉससाठी, फॅट लॉससाठी. तर तेव्हा डॉक्टरांकडे जाणं मस्ट आहे, पण हे आम्ही करत नाही, आम्ही इंटरनेटवरती पाहतो. कारण बेसिकली त्याला एक सुपरफिशियल जो लुक आलेला आहे हां, तो जरा चुकीचा लुक आलेला आहे. ओके. वेट हे तुमच्या इंटरनल, वेट, फॅट, मसल हे तुमच्या इंटरनल गोष्टींचं रिफ्लेक्शन आहे. हे समजून घेतलं पाहिजे. ती फक्त एक कॉस्मेटिक कंडिशन नाही आहे की मला थोडंसं हे कमी करून द्या किंवा मला थोडंसं हे शेपमध्ये आणून द्या. शेप इज डिफरंट आणि वेट इज डिफरंट. नॉर्मल वेटच्या माणसांना सुद्धा कधी कधी शेप नसतो. ओके. आणि अबनॉर्मल वेटच्या माणसांना सुद्धा शेप असू शकतो. ओके. तर त्याच्यामुळे हे दोन एक गोष्टी नाही आहेत. जसं तुम्ही म्हटले की फॅट लॉस आणि वेट लॉस एक नाही आहे. कधी कधी असं स्वतःहून वाटेल ते फॉलो करणारी माणसं जी असतात ते आमच्याकडे कॅकेक्सिक होऊन येतात. म्हणजे मसल मासच गेलाय. आणि इंडियन माणसं जसं मी मगाशी म्हटले की हेवी फॅट इज अवर देणगी, तसं कमी मसल ही पण आपली एक देणगीच आहे. ओके. त्याच्यामुळे जर तुम्ही नॉन ओरिएंटेड प्रोग्राम काही चालू केला तर त्याच्यामध्ये खूप वेळेला तुमचं मसल मास जातो आणि तुम्ही जास्त नुकसानीत जाता. मग पेशंट म्हणतात मी हे फॉलो केलं, माझं वजन 10 किलो कमी झालं, पण त्याच्यानंतर माझं वजन 20 किलो वाढलं. कारण बेसिकली तुमचा जो मसल आहे मेटाबॉलिझमची टूल आहे किंवा मेटाबॉलिझम मधला एक महत्त्वाचा घटक आहे. तोच जर तुम्ही पातळ करून टाकला तर देन यू आर नॉट लेफ्ट विथ गुड सोल्जर्स. इथे एक उदाहरण देईल मी. मार्केटमध्ये हर्बल लाईफचे प्रोडक्ट आलेत, म्हणजे बऱ्याच कंपन्या आहेत तशा, ते प्रोटीन पावडर विकणाऱ्या, ज्याच्यामुळे झपाट्याने वजन कमी होतं काही कष्ट न करता. मी व्यायाम न करता वजन कमी करू शकते 2 महिन्यात 10 किलो, पण नंतर 2 महिन्याने पुन्हा माझं 20 किलो वजन वाढतं. त्याचं काय, म्हणजे जशाच तसं होण्यापेक्षा आणखी जास्त वजन वाढतं आणि त्याचे काहीतरी परिणाम पण दिसतात. मग डॉक्टरांकडे अशा पण केसेस येत असतील जे बाजारातले प्रोडक्ट्स खाऊन वजन कमी केलेले? मी तुम्हाला सांगते, आजच्या दिवशी वजन वाढलं म्हटल्यानंतर डॉक्टरकडे जावं हाच मुळात कन्सेप्ट नाही. आणि आमच्यासारखे लोक जे 30 वर्षापूर्वी आम्ही आमचं MBBS MS कम्प्लीट केलं, जे लोक 20 वर्षापेक्षा जास्त काळ झालेत पास होऊन किंवा प्रॅक्टिसमध्ये येऊन, आमच्या करिक्युलममध्ये ओबेसिटी हा विषय नव्हता. अच्छा. त्यामुळे जर मी त्या विषयाचा विशेष अभ्यास केला नसता तर आज कदाचित मी या समजुतीमध्ये असते की तो फक्त त्या माणसाच्या दोषामुळे किंवा ओढवून घेतलेला आजार आहे. पण आता आपल्याला माहिती आहे की मेटाबॉलिझम तसं नाही आहे. तर महत्त्वाचं काय ह्याच्यामध्ये की डॉक्टरांना पण कल्पना नाही आहे अनेक, आणि पेशंटला तर त्याहून कमी कल्पना आहे की वजन हे आजार आहे आणि त्याच्यासाठी डॉक्टरकडे जायला पाहिजे. अच्छा, म्हणजे वजन वाढणं हे एक प्रकारचा आजार आहे, म्हणजे हे इतकं सिरियस आहे? इतकं सिरियस आहे. पण आम्ही ते सहज घेतो काय, मी 2 महिन्यात वजन कमी करून टाकेल डाएट करून किंवा तसा इंटेक करून. एका लेवलपर्यंत एक्सटर्नल फॅक्टर्स मॉडिफिकेशन हे तुम्हाला इंटरनली मॉडिफिकेशन द्यायला मदत करतात. पण इंटरनल फॅक्टर्स जसं की आता वजन वाढलेल्या लोकांमध्ये खूप वेळेला प्री डायबिटीज दिसतो. मग अशा वेळेला त्यांना जर तुम्ही सांगितलं की सकाळी एकदा खा, संध्याकाळी एकदा खा, ते त्यांच्यासाठी चुकीचं आहे. कारण बॉडी मधल्या काळामध्ये स्टार्वेशन सिंड्रोममध्ये जाते आणि मग ती बाउन्स बॅक होताना हेवीली होते. तर या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की ओबेसिटीच्या मागे येणारं तुमचं इन्शुलिनचं काम, कोलेस्टेरॉल, लिव्हर कसं काम करते, इन्शुलिनच्या कामात येणारे अडथळे, इन्शुलिनवर डिपेंडंट असलेले सिक्वेन्शियली काम करणारे हॉर्मोन्स, केमिकल्स आणि एन्झाईम्स, ही ती साखळी आहे ना एक. त्या साखळीतला कुठला दुवा कच्चा आहे, खराब आहे, आणि तो कसा मॉडिफाय करायचा हे शोधून जर केलं तर तुम्हाला रिझल्ट मिळू शकतील, ते टिकू शकतील. या रिझल्टमध्ये गेम चेंजर कुठेतरी कॅलरी इंटेक पण आहे का, की असे ॲप पण आलेत की ज्याच्यामध्ये मी टाकलं 2 चपातीच्या कॅलरीज किती आहेत, तेवढ्या कॅलरीज मी घेतल्या तर दिवसभरातला मी काउंट काढेल की मी 1,500 कॅलरीज घेते का, मग त्या तेवढ्या कॅलरीज मी बर्न करते का, तर त्या तशाच साठलेल्या असतात का. मग हे ॲपवर आम्ही विश्वास ठेवून जर कॅलरीज काउंट केल्या तर कॅलरीजवरती पण सगळा गेम आहे वेट लॉसचा. कॅलरीजवर पण एक मोठा, म्हणजे जसे आपण म्हणतो की एखाद्या खोलीसाठी 4 पिलर, 1 छत आणि 1 तळ हे आवश्यक आहे. 4 भिंती आवश्यक आहेत. इथली एक मोठी भिंत आहे ती डाएट आहे तुमची. ओके. कॅलरी इंटेक एक महत्त्वाची गोष्ट आहे.
की गॉन आर द डेज की जेव्हा माणसाला कॅलरी मिळवण्यासाठी हंटिंग होतं, जीवाच्या भीतीने पळणं होतं, तेव्हाच्या गोष्टी वेगळ्या होत्या. परंतु आता असं झालंय की अन्नधान्याची एक पद्धतीची मुबलकता आलेली आहे, व्हरायटी खूप आलेली आहे. ज्या गोष्टी कदाचित आपण सणाला खायचो ते आता आपण ऑलमोस्ट वीकली खातो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामुळे कॅलरीचा जो अबंडन्स आलेला आहे तो आपल्या मूळच्या वीक सिस्टीमला मेटाबॉलिकली अतिशय स्ट्रॉंगली हॅम्पर करतो. म्हणजे आपलं बैल ऑलरेडी जास्ती फॅट आहे म्हणून ओझ्याने थोडा हळूच चालतोय आणि त्याच्यावर आम्ही अजून आणून टाकलं ओझं, तर तो चालेल की फास्ट चालेल की कमी चालेल, बरोबर आहे. तर कॅलरीचं महत्त्व काय आहे? कॅलरी ऑन द मेन्यू कार्ड नावाची कन्सेप्ट आम्ही सुरू केली असं 14-15 साली, की आपण जे खातो ना ते मोजावं. म्हणजे आपल्याला कळेल की नॉर्मल ॲडल्ट विदाऊट एनी डिसीज ला जर दिवसाला 1500 ते 2000 कॅलरी ओके असतील जगण्यासाठी, तर कधी कधी तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण 2 वडापाव खातो, एखादी पुरणपोळी खातो, दिवसाच्या शेवटी एखादी बिर्याणी खाऊन टाकतो, हे सगळं मिळून 3-3.5 हजारच्या पुढे कधीच गेले. कारण हे आणि हे ह्यांचा कनेक्ट जरी त्यांनी आपल्याला दिला तरी पण आम्ही त्याला डिसोसिएट करून टाकतो. आम्हाला माहिती आहे पोट भरले तरी आम्ही म्हणतो की थोडंसं राहिले बिर्याणी, क्यू नाही आने दो. किती कॅलरीजचा इंटेक असावा? कॅलरी इंटेक फॉर अ नॉर्मल ॲडल्ट विदाऊट एनी डिसीज 1500 to 1800 खूप झालं, मॅक्सिमम 2000. पण जर तुम्ही ॲक्टिव्हिटी खूप असेल, म्हणजे एखादा पळणारा माणूस आहे किंवा एखाद्याला खूप ॲक्टिव्हिटी आहे, दिवसभरामध्ये त्याला 30 किलोमीटर सायकलिंग करतोय, त्याची डिमांड वेगळी आहे, ती त्याच्या कष्टानुसार आहे. आता ह्या वेट लॉसच्या जर्नीमध्ये मी भातच खाणं बंद केलं तर वजन कमी होईल? भात ही काही इतकी वाईट गोष्ट नाही. अच्छा. भात ही गोष्ट चांगली आहे, परंतु त्याच्यामध्ये स्टार्च असतो. म्हणजे माझ्याकडे असे पेशंट आहेत की आम्ही भात खात नाही पण साबुदाणा खिचडी फार आवडते. म्हणजे तुम्ही स्टार्च छोटं असलेलं विथ प्रोटीन गोष्ट खात नाही, पण स्टार्चचं जे काही एक मोठं स्ट्रॉंग आगर आहे ते तुम्ही खात आहात. तर भात बंद केला पाहिजे असं नाही, तुम्ही कमी करा. त्याच्यामध्ये ल्युसिन, आयसोल्युसिन नावाची खूप चांगली इसेन्शियल प्रोटीन्स असतात, इसेन्शियल अमायनो ॲसिड असतात जे बॉडी नाही बनवत, ते आपल्याला बाहेरून घ्यायला लागतं. भात इज नॉट बॅड, पण क्वांटिटी इज इम्पॉर्टंट. कारण तुम्ही नुसते प्रोटीन नाही घेत, तुम्ही त्याच्या सोबतीनं तेवढा स्टार्च आत घेताय. तर बेटर की तुम्ही भात उकडा, त्याच्यावरचं निवळ काढून टाका, 3-4 पट पाण्यात उकडा, निवळ काढा, स्टार्च काढा, शिल्लक भात तुम्ही खा. त्याला उकडा भात म्हणतो आपण तसा. पण आम्ही जर कुकरमध्ये बनवून खाणार असू तर मग अवघड आहे. मग तुम्ही कमी खाल्ले. कुकरचा भात खाणं कुठेतरी, कुकर इन द सेन्स कसं की तिथे तुम्हाला निवड काढायची सोय नाही. ते आधीच्या काळामध्ये म्हणजे आतापर्यंत की पातेल्यात भात शिजवायची आणि त्याचं आळण काढायची, जास्त वर यायचं, पुन्हा मग लागायचं तर ते चुलीवर पण ते शिजवायचे, तेव्हा एक वरती मडकं असायचं छोटं, त्याच्यामध्ये गरम पाणी होत राहायचं, कमी पडलं तर त्यात टाकणं, जास्त झालं तर काढणं. म्हणजे हे कुठेतरी आळण भातावरचं काढलं पाहिजे. आणि मग ते भाताची जी पेज निघायची त्या आजारी माणसांना द्यायची, कारण ते नीड एनर्जी. लहानपणात पण आपल्याला ते प्यायला फार द्यायचे. आता भातासारखाच दुसरा प्रश्न, साखर खाणं बंद केलं तर? शुगर इंटेकच बंद केला मी तर वजन कमी होईल? ऍक्च्युली शुगर इंटेकची आपली डिपेंडन्सी जी आहे ना ती जास्त मानसिक आहे. अच्छा. म्हणजे तुम्ही जर लहान मुलांना, आता कसं आमच्या वर्गातली पण अजून मुलं मुली आहेत 50च्या पुढचे, की ज्यांना लहानपणी एक व्यसन लागलेलं आहे की बोनविठा पिल्याशिवाय झोप येत नाही. बोनविठा काय आज, ते त्या कंपनीचं नाव उल्लेख करायचं कारण नाही, त्याच्यासारखे जे प्रॉडक्ट्स आहेत ते, त्याच्यामध्ये साखर आणि शिंपडलेलं चॉकलेट. म्हणजे तुम्ही साखर एवढी खात आहात आणि तुमच्या बॉडीला एक पद्धतीची ती आदत, व्यसन लागलेलं आहे. ॲक्च्युली कुठला प्राणी जगामध्ये आहे की जो अशी वेगळी उचलून साखर खातो? कोणी नाही खात. शेवटी आपण जे काही खातो त्याचं साखर आणि फॅट हेच बनतं, कारण फायनल कॅलरी हे एकक आहे बॉडीला कळणारं. तर त्याच्यामुळे साखर वेगळी घेणं
इज नॉट रिअली अ गुड आयडिया. नॅचरल शुगर घेतली पाहिजे. नॅचरल शुगर म्हणजे काय की फळांमध्ये मिळते, धान्यात मिळते. आपण जे खातो त्यात सगळ्यामधनं आपल्याला साखर मिळते. जसं ते आहे की ब्रह्मदेव सगळीकडे आहे का तर आहे, तसं साखर सगळीकडे आहे का तर आहे. ते कॅलरीचं एक वेगळं स्वरूप आहे. पण आपल्याला स्वतःला असं लोड करून घेण्याची गरज नाही आहे ॲक्च्युली. पण अगेन ते जिभेचे चोचले म्हणून आपण जे करतो आणि मग त्याचं एक व्यसन लागून जातं आपल्याला. साखरेचंही व्यसन लागतं. ते तर तसंच सगळ्यात मिठाचं मोठं आहे. की मीठ जास्त खाल्ल्याने वजन वाढतं असं आम्ही ऐकलंय. हे खरंय? ॲक्च्युली मीठ खाल्ल्याने जास्त वजन नाही वाढत. पण मीठ म्हणजे कसं म्हणतात, नमक अकेला नाही आता. ते एकटं येत नाही. ते तुमच्या कुठल्या स्नॅक्समध्ये येतं किंवा तुमच्या अनेक गोष्टींमध्ये येतं. ज्या वेळेला त्याच्यासोबत येणाऱ्या गोष्टी जंक असतात, बहुतेक सगळं जंक फूड तुम्ही बघाल तर ते सॉल्टी असतं, मसालेदार आणि सॉल्टी. तर टू मेक इट मोर टेस्टी तिथे मिठाचा वापर खूप जास्त होतो. तर तो अनावश्यक वापर आपण टाळला पाहिजे. मीठ इसेन्शियल आहे का? आहे. मिठापासून लहान मुलांना दूर ठेवावं असं जे काय आजकाल एक समजूत केली जाते किंवा एक थोडंसं असं प्रचलित झालं आहे इतक्यात की फॅशन झाली आहे की आम्ही मुलांना साखर पण देत नाही, मीठ पण देत नाही. तुम्ही साखर देऊ नका, कारण ती मिळते खूप ठिकाणून. पण मीठ स्वतःहून कुठून सगळीकडे मिळत नाही. मीठ द्यायला पाहिजे, कारण सोडियमवर तुमच्या बॉडीमधलं फ्लुइड बॅलन्स अवलंबून आहे. तुमच्या मेंदूचं नियंत्रण अवलंबून आहे. मीठ एकदम कमी करून चालणार नाही, पण मीठ अति घेतलं तर ते बॉडीमध्ये किडनीला प्रॉब्लेम द्यायला लागतं, हार्टला प्रॉब्लेम देतं, बीपीला प्रॉब्लेम देतं आणि मग अंग सुजायला लागतं. ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी मीठ आपल्याला अतिशय मीठ अवॉइड करायला पाहिजे. आणि ऑफकोर्स त्याच्यामुळे आपण जे म्हणतो की जे पॅक्ड फूड आहे, जे खारट फूड आहे, हे आपण एक लेवलचं लिमिटमध्ये ठेवलं पाहिजे किंवा ते अवॉइड केलं आणि ऑकेजनली खाल्लं तर गोष्ट वेगळी. वरून मीठ खायचं नाही. आता एखादी गोष्ट आळणी असेल तर तुम्ही टाकाल, परंतु आळणी नसेल तर तुम्हाला एक तारतम्य पाहिजे की मी मीठ किती खाणार आहे. शक्यतो 5 ग्रॅमपेक्षा कमीच मीठ आपण खाल्लं पाहिजे. तेच होतं की इंटरनेटवरनं पाहून आपण काही गोष्टी फॉलो करतो, जसं की रात्रीचं जेवणच करायचं नाही म्हणजे वजन कमी होईल असे. मी रात्री जेवण बंद करेल, तर ते खरंच तितकं फायदेशीर आहे का धोकादायक आहे? हा जो एक नियम टाईप्स जे आजकाल निघाले ना, थोडंसं फॅशन निघाली की आम्ही हे फॉलो करतो, आम्ही ते फॉलो करतो. पण अनफॉर्च्युनेटली ह्याच्यामध्ये कुठेही तुमच्या बॉडीचा स्टडी नसतो किंवा तुमच्या दिवसाचं शेड्यूलचं स्टडी नसतो. जो माणूस सकाळी 5-5:30ला उठतो आणि किंवा 6ला उठतो आणि 8 वाजता ब्रेकफास्ट करतो त्याची गोष्ट वेगळी आहे. पण जो माणूस त्याचं काम करून त्याला सकाळी ब्रेकफास्टच 10 वाजता मिळतो, त्याने जर संध्याकाळी 6ला जेवलं असेल तर अवघड आहे त्याचं. कारण एवढं लॉंग फास्टिंग आवर्स इज नॉट अन एक्सपेक्टेड थिंग. मेटाबॉलिक सिस्टीम नीट ठेवायची असेल, डायजेस्टिव्ह सिस्टीम नीट ठेवायची असेल तर स्मॉल फ्रिक्वेंट मील्स इज द वे. आपण गाय किंवा बैल नाही की गटागट खाऊन टाकलं आणि मग त्याचं रवंथ केलं. नो, आपली सिस्टीम दिलेलं कामाला लावते. कधी कधी तुमच्या लक्षात येईल काही गोष्टी खाल्ल्यानंतर सुस्त वाटतं, झोप येते, म्हणजे दॅट फूड इज लोड टू अस. पण आपण एका वेगळ्याच रोमॅन्टिसिझम मध्ये असतो, वा पुरणपोळ्यांवर ताव मारला आणि मस्त झोप लागते आता. पण हे डेली नाही परवडू शकत. दिस कॅन बी ऑकेजनल. मग हेच आहे का कनेक्शन की दुपारी जेवल्यानंतर झोप येण्याचा जो प्रकार आहे? दुपारी तुम्ही हेवी नाही जेवलं पाहिजे. वर्किंग लोकांनी सकाळचं एक ब्रेकफास्ट, दुपारचं एक जेवण, इव्हिनिंगला काहीतरी स्नॅक खाणं आणि मग डिनर. दिस इज अ गुड आयडिया. आणि ते बोलतात की सकाळचा ब्रेकफास्ट हे तुमचा राजासारखा असावा, दुपारचं जेवण श्रीमंत माणसासारखं असावं आणि रात्रीचं जेवण गरिबासारखं असावं, म्हणजे इंटेक कमी कमी होत गेला. हे परफेक्ट आहे असं. ऍक्टिव्हिटी वाईज दिवसापासून संध्याकाळपर्यंत फेड होत जाते. कॅलरिक डिमांड बॉडीची फेड होत जाते. त्याच्यामुळे तुम्ही त्या पद्धतीला अनुसरूनच खाल्लं प्यायलं पाहिजे. पण त्याच्यात हे एक महत्त्वाचं आहे की जर तुम्ही सिडेंटरी लाईफस्टाईल असेल आणि तुम्ही हेवी ब्रेकफास्ट केला तर ॲक्च्युली थोड्या वेळाने तुम्हाला सकाळीच झोपायला लागतं. तर आपल्याला आपलं ठरवता यायला पाहिजे की व्हॉट इज हेवी. महत्त्वाचं काय आहे की तुम्ही किती खाता यापेक्षा काय खाता याला खूप महत्त्व. किती खाताला महत्त्व आहे. व्हॉल्यूम इज इम्पॉर्टंट, नो डाऊट अबाउट इट. म्हणून आम्ही पेशंटला सांगतो की तुम्ही ताटात जेवण घेण्यापेक्षा ताटल्यांमध्ये खायला शिका.
छोट्या. म्हणजे मोठी थाळी घेतली आणि त्याच्यामध्ये एका साईडलाच खाल्लं तुम्ही तर तुमच्या डोक्यालाच ते पटत नाही. पण त्यापेक्षा तुम्ही छोटी थाळी घेतली तर यू आर कम्फर्टेबल इन अंडरस्टँडिंग. छोट्या पोर्शनमध्ये का खायचं? कारण छोटा पोर्शन आत गेल्यानंतर पुन्हा जेव्हा तुम्ही घ्यायला उठता तेव्हा जी मध्ये 2-5 मिनटं जातात त्याच्यामध्ये तुम्हाला गट ब्रेन ॲक्सिस असतो. ओके. पोटाकडून डोक्याकडे जाणारे सिग्नल असतात, त्यांना वेळ मिळतो. म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल की एक पोळी खाल्ली, पुरणपोळी समजा, आता मगाशी तुम्ही म्हटले उद्या पाडवा आहे तर लोकांना नक्की ताव आणायला आवडेल, पण एक गोष्ट तुम्ही खाल्ली आणि दुसरी गोष्ट इमिजिएटली खाल्ली की तेव्हा काही वाटत नाही, थोड्या वेळाने कळतं की अनइझी झालोय. हा थोडा वेळ कसला आहे? हा थोडा वेळ ह्याचा आहे की तुमच्या गट टू ब्रेन ॲक्सिसला तुम्ही सिग्नलिंगला तेवढं वेळ द्यायला पाहिजे. त्यामुळे छोट्या थाळ्यांमध्ये खा आणि योग्य गोष्ट पहिलं खा. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे एक डेझर्ट आहे, आपल्याकडे एक भाज्या उसळी किंवा नॉनव्हेज असं फूड आहे. आता ह्याच्यात मी ग्रेव्ही म्हणत नाही आहे, मी योग्य फूड म्हणते. आणि मग आपल्याकडे चपाती भाकरी आहे. तर अशा वेळेला तुम्ही जर पहिल्यांदा प्रोटीन खाल्लं, तुम्ही जर त्याच्यानंतर फायबर खाल्लं आणि मग शेवटी जी शिल्लक राहील त्या भुकेमध्ये तुम्ही हे कार्बोहायड्रेट डाएट खाल्लं, तर दॅट इज द सिक्वेन्स व्हॉट यू शुड फॉलो. ओके. म्हणजे ते पण परिणाम करतं. हां, कारण तुम्हाला जर प्रोटीन आतमध्ये गेलं तर तुम्हाला जी सटायटी येते ती दीर्घकाळ टिकते. आणि योग्य गोष्ट खाल्ल्यानंतरची जी काही शिल्लक अयोग्य गोष्ट खायला जागा शिल्लक होते तर त्याच्यावर तुम्हाला असं होत नाही की उलटं झालं की ते गडबड व्हायलाच लागते. इफ यू ईट फर्स्ट द रॉंग फूड्स देन यू ऑब्वियसली फेस द रॉंग कॉन्सिक्वेन्सेस. आणि लिक्विड डाएटचं पण फॅड फार अशात वाढलंय, तर लिक्विड डाएट खरंच वर्कआउट करतं? लिक्विड डाएटचं थोडंसं याच्यामध्ये जोक्स पण आहेत की जसं लोक म्हणतात की आम्ही दिवसभरामध्ये काय थोडेसे हार्ड ड्रिंक घेतो, थोडेसे कोल्ड ड्रिंक घेतो आणि आम्ही काही खातच नाही किंवा थोडा चकणा खातो, असे पण लोक आहेत. तर आपल्याला ऑब्व्हियसली तो लिक्विड डाएट अपेक्षित नाही आहे. अच्छा. आपण जेव्हा लिक्विड डाएट म्हणतो त्यावेळेला हायड्रेशन आपलं चांगलं ठेवणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे काही ब्लड सर्क्युलेशन आहे आणि प्रत्येक अवयवाला जी त्याची एक ताजेपणा किंवा टर्जिडिटी किंवा न्यूट्रिशनल स्टेटस चांगलं ठेवण्यासाठी व्हॉल्यूम फ्लुइडचा पाहिजे बॉडीमध्ये, त्याच्यासाठी तुम्हाला दिवसाला कमीत कमी 2.5 ते 3 लिटर हे हायड्रेशन ठेवलं पाहिजे. आणि कित्येक लोक आमच्याकडे असे येतात पेशंट की जे दिवसाला 1 लिटर पण पित नाही तो पाणी. आम्ही एसीमध्ये असतो, आम्ही विसरून जातो. एसीमध्ये तुम्ही डिहायड्रेट होत नाही असं नाही, तुम्ही होत असता पण तुम्हाला सेन्स होत नाही. बरोबर आहे. उन्हामध्ये घामामध्ये तुम्हाला सेन्स होतो. दॅट इज अ सेन्सिबल वेट लॉस, सेन्सिबल फ्लुइड लॉस. पण तुम्हाला इनसेन्सिबल फ्लुइड लॉस खूप होतो एसीमध्ये सुद्धा. आणि यू हॅव टू हायड्रेट युअर सेल्फ वेल. तर लिक्विड डाएटचं महत्त्व असं आहे की ॲडिक्वेट हायड्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. लिक्विड्स मे नॉट बी क्लिअर लिक्विड्स ओनली. ते तुमचं डाळ, ताक, वेगवेगळे सूप, भाज्या आणि डाळी मिसळून केलेल्या गोष्टी, ह्या अशा अनेक गोष्टी असू शकतात. थर्ड पार्ट इज लिक्विड डाएटमध्ये आपल्याला एरिएटेड ड्रिंक्स, हार्ड ड्रिंक्स, शुगरी ड्रिंक्स आणि सॉफ्ट ड्रिंक्स अपेक्षित नाही. हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. नुसत्या लिक्विड डाएटवर कोणी राहू शकतं का? राहू शकतील, परंतु दे शुड बी सपोर्टेड बाय गुड लेवल ऑफ प्रोटीन्स आणि फायबर्स. हां, मग तुम्ही नुसतंच अनेक गोष्टींचं सूप करून डेली पित असाल तर इट इज फाईन, यू कॅन. पण दुसरी पण एक गोष्ट लक्षात घ्या की आपलं जे सॅटिस्फॅक्शन हॉर्मोन्स असतात किंवा ॲपेटाईटची सटायटी जी असते त्याच्यामध्ये मॅस्टिकेशनचा भाग पण मोठा आहे, म्हणजे चावण्याचा. तुम्ही एक दिवस खूप गोष्टी पित राहा पण तुम्ही काही चावल्या नाही तर तुम्हाला ते अस्वस्थपणा येतो. कारण दॅट ऑल्सो हॅज गॉट अ इम्पॅक्ट ऑन युअर सटायटी हॉर्मोन. पाणी जितकं गरजेचं आहे तितकं अति पाणी पण हार्मफुल आहे बॉडीसाठी. जास्त पाणी पिल्याने पण वजन वाढतं म्हणतात. जास्ती पाणी पिल्याने त्या किडन्या महापुरात कसं टिकणार असं पण आहे ना. अति पाणी पिणं, अंगावर सूज येते, हार्टला तो लोड सहन होत नाही, किडनीला लोड सहन होत नाही. हे ओबेसिटीचं जे प्रमाण आहे ते भारतामध्ये जास्त आणि त्यातही महिलांमध्ये जास्त आहे. असं का? म्हणजे महिलांमध्ये ते प्रमाण का जास्त असेल? महिला अनेक अर्थाने पुरुषांपेक्षा वेगळ्या असतात. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे
अनेक गोष्टी कॉमन आहेत, खूप गोष्टी कॉमन आहेत, पण काही गोष्टी वेगळ्या आहेत. त्याच्यामधलं एक आहे की मंथली हॉर्मोनल सायकल मुळे त्यांच्या बॉडीमध्ये एक फ्लुइड रिटेन्शन आणि नॉन रिटेन्शन हे फेजेस चालू राहतात. नंबर 1. नंबर 2, खेड्यामध्ये हे दिसत नाही जास्त, पण जिथे म्हणजे खेडं इन द सेन्स मला म्हणायचं खूप फिजिकल ॲक्टिव्हिटीच्या ठिकाणी बायका आणि पुरुष एकसारखेच दिसतात जाडीला, म्हणजे ते अतिजाड नसतात सहसा. ओके. पण जेव्हा जेव्हा थोडंसं आपण शहराकडे येतो किंवा जास्त सॉफिस्टिकेशनकडे येतो, त्या वेळेला अति सॉफिस्टिकेटेड लेवलला पण हा नष्ट झालेला आहे दुजाभाव. तिथेही दोघं जण जाड असू शकतात आणि फरक असू शकत नाही. पण एका मधल्या काळामध्ये असं म्हणजे मधल्या वर्गामध्ये असं घडतं की बाईला स्वतःकडे लक्ष द्यायला फार वेळ शिल्लक ठेवत नाही ती, विशेषतः वर्किंग वुमन. आणि त्याच्यामुळे एकदा ऑफिसची ड्युटी संपली की घराची ड्युटी, तो एक पद्धतीचा स्ट्रेस, झोपेवर त्याचे येणारे परिणाम, खाण्यापिण्यामध्ये स्वतःकडे लक्ष न देणं किंवा नियमित व्यायामामध्ये स्वतःला न गुंतवून घेणं परपेच्युअली किंवा ऑब्व्हियसली जे काय असेल ते, या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि कित्येक वेळेला असं होतं की आपली जी एक शिकवण असते की अन्न टाकू नये, त्यामुळे शिल्लक राहिलेलं सगळं फेकण्यापेक्षा स्वाहा, ह्या ज्या गोष्टी घडतात त्याच्यामुळे पण बायकांचं वजन हे जास्त आढळतं. ऑब्व्हियसली एक महत्त्वाचं कारण आहे त्यांचे हॉर्मोनल जे काही सायक्लिकल चेंजेस आहेत ते पण त्यांना एक पद्धतीनं ह्याला प्रोत्साहन देत असतात. आपण याला ट्रीट करू शकतो महिलांच्या ओबेसिटीला, पण लहान मुलांमध्ये जी ओबेसिटी वाढते त्याला कसं ट्रीट करणार? कारण की लहान मुलांना आपण डाएट किंवा ह्या त्या गोष्टी नाही देऊ शकत, नाही लादू शकत. मग हा खूप मोठा चॅलेंज आहे लहान मुलांमधली ओबेसिटी. खूप मोठा विषय आहे ॲक्च्युली, कारण ग्लोबली, आणि त्याला आपण अपवाद नाही आहोत किंवा तिथं आपण 4 पावलं पुढेच आहेत समजा, की लहान मुलांच्या लठ्ठपणामध्ये अतिशय चिंताजनक वाढ होती. म्हणजे आपल्याला आधी ज्याचं कौतुक वाटायचं की गुबगुबीत गाल, ते मूल जरा 10 वर्षाचं होऊन पुढे यायला लागलं की आपल्याला चिंता वाटायला लागते. कारण आपल्याला कळायला लागतं की हे काहीतरी अबनॉर्मल चालू आहे. त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या बॉडीली ग्रोथवर, इमोशनल ग्रोथवर, सायकोलॉजिकल इम्पॅक्ट्स हे खूप हेवी आहेत. चाइल्ड ओबेसिटी ही सगळीकडे वाढत चालली. म्हणजे आता एक एक्झाम्पल सांगते. काही घरांमध्ये ज्या कामाला बायका येतात त्या अशा अगदी बारीक असतात, काटक असतात, कष्टकरी असतात, पण त्यांची मुलं जर तुम्ही बघितली तर काही ठिकाणी ती मुलं तुम्हाला गलेलठ्ठ दिसतील, काळ्या माना असतात, गलेलठ्ठ मुलं असतात. तर होतं काय की हा एक थोडासा सोशिओ इकॉनॉमिक इम्पॅक्ट जो एक त्या कष्टकरी माणसाच्या मनावर असतो, त्याच्यामुळे जे काही त्यांना शिल्लक राहिलेलं जेवण मिळतं किंवा आज पार्टी झाली हे घेऊन जा घरी, ते आनंदाने घेऊन जातात. तर त्यांनाही असं वाटतं की माझ्या मुलाला चांगले मार्क पडले, पास झाले, तर मॅकडोनल्डमध्ये का नाही खाऊ द्यायचं त्याला, मला जर 2 पैसे मिळू शकतात तर मी ते वाचवीन आणि त्याला ते कौतुक कर. ह्याच्यामुळे होतं काय की ती जी पिढी आहे पुढची, ती ऑब्व्हियसली ह्याला बळी पडत चालली. म्हणजे काही ठिकाणी मिळत म्हणजे आहे रे आणि नाही रे ह्या दोन्ही वर्गांमध्ये आपल्याला ओबेसिटीचं प्रमाण हे वाढताना दिसतंय. चाइल्ड ओबेसिटी ही अतिशय चिंताजनक गोष्ट आहे, कारण ती आपोआप नष्ट होत नाही. उंच झाला की आपोआप होईल असं काही होत नाही. चाइल्ड हु इज ओबेस विल ग्रो ॲज अन अडोलसंट विच इज ओबेस, विल ग्रो ॲज अन अडल्ट विच इज ओबेस, आणि विल ग्रो विथ लॉट ऑफ डिसीजेस. हे गोष्टी घडतात. चाइल्ड ओबेसिटीमध्ये आम्ही आमचं फाउंडेशन, जेटी फाउंडेशन आणि रोटरी क्लब यांच्या माध्यमातून फाईट चाइल्ड ओबेसिटी नावाचं कॅम्पेन सुरू केलेलं आहे. आणि आम्ही एक ओबेसिटी टास्क फोर्स केला होता फडणवीस सरांच्या अंडरच, त्यांच्याच गायडन्स खाली, साधारण 15-16 साली महाराष्ट्र गव्हर्नमेंटतर्फे. म्हणजे आत्ता लोक ओबेसिटीबद्दल बोलत आहेत, पण 10 वर्षापूर्वी आम्ही त्याचं टास्क फोर्स आणि कॅम्पेनिंग सुरू केलेलं होतं. त्याच्यामध्ये 1 लाखभर शाळांमध्ये आम्ही पोहोचलो होतो त्याच्यामधनं. तर त्यात आम्ही याच गोष्टीवर भर देतोय की लहानपणी ती पावलं ओळखा, वेळीच सावध व्हा, तुम्ही तिथे ॲक्शन घ्या. आणि तुम्हाला एकट्या मुलाला बदलता येत नाही,
त्याची इकोसिस्टीम बदलायला लागते. ओके. म्हणजे तुम्ही खेळायला प्रोत्साहन द्या, खेळायला जाऊ नको. ते आता कार्टून्स आपण बघतो की पूर्वी ग्राउंडवरनं घेऊन यायच्या आया मुलांना की चल आतमध्ये अभ्यास कर, आता घराच्या बाहेर आणि आता काढावं लागतं. घराच्या बाहेर काढण्यासाठी हाकलायला लागतं की आता जा बाबा आणि खेळ काहीतरी. हम्म. तर ह्या ज्या आणि कोविडनी केलेले काही काही महान इम्पॅक्ट आहेत आपल्यावर, ते पण हम्म. आपण नाही विसरू शकत. हम्म. पण ॲक्टिव्हिटी फिजिकल वाढवणं, त्याच्यासाठी वेगळे मार्क इन्सेंटिव्ह देणं. म्हणजे एक तुम्हाला थोडंसं वेगळं उदाहरण आहे, पण मी सांगते तुम्हाला. जर तुम्ही हिटलरबद्दल वाचलं असेल तर त्यांनी काही गोष्टी खूप चांगल्या केल्यात. म्हणजे मी थोडीशी त्या बाबतीमध्ये ॲनालिसिस करू शकणारी व्यक्ती आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक म्हटलं होतं की तुम्ही नुसतं मुलांना जर शिक्षण दिलं तर त्यातनं जे निर्माण होईल त्याच्यासोबत जर तुम्ही त्यांना फिजिकली ट्रेन आणि सक्षम केलं, त्यातनं जे निर्माण होईल ते कदाचित जास्त चांगलं असेल. म्हणजे नुसतं सिडेंटरी लाईफस्टाईलमध्ये अर्थ नाही आहे. तर तो भाग असा आहे की आपल्याला कुठेतरी फिजिकल ॲक्टिव्हिटीला एक पद्धतीचं गरिमा द्यायची आवश्यकता आहे. ग्लॅमर किंवा त्याला आभा निर्माण करण्याची गरज आहे की ज्याच्यामधनं लोकांना वाटेल की नाही आमची मुलं खेळली ना 2 तास ग्राउंडवर, वी आर हॅपी. ही एक गोष्ट आहे. खाण्यापिण्यामध्ये अगेन काउंट द कॅलरी ऑन द मेन्यू कार्ड. तुम्ही काय खाताय ह्याचं भान ठेवा. म्हणजे आज संध्याकाळी आपल्याला बिर्याणी खायची असेल तर मग दिवसभरामध्ये आम्ही काय केलं पाहिजे, का सकाळी पण चोपा दुपारी पण चोपा, असं नाही ना चालत. आणि ह्याच्यामध्ये आई वडील जे असतात किंवा भोवतालची सोसायटी आणि पेरेंट्स जे असतात, अडल्ट्स जे असतात, त्यांना मुलं फॉलो करतात. म्हणजे तुम्ही प्रीच काय करता याला महत्त्व नाही, तुम्ही जे वागतात ते बघून त्याच्या पद्धतीनं स्वतःचं आचरण ठरवतं. या सगळ्या लेवलनी काम झालं ना तर होईल. नाही तर ते तुम्ही जर नुसते त्यांच्या मागे छडी लागून लागले की हे नाही खायचं ते नाही खायचं आणि आम्ही ते खात असू, इट डझंट वर्क ॲक्च्युअली. डाएटबद्दल तर आपण बोललोय, पण पुढची स्टेप काय असायला हवी म्हणजे या वेट लॉसची? वेट लॉसमध्ये फक्त डाएट कंट्रोल उपयोगी नाही आहे. मला फिजिकल ॲक्टिव्हिटी स्ट्रॉंग करायला पाहिजे. कारण मसल जी मी मगाशी म्हटलं की तो तुमचा एक मित्र आहे जो तुम्हाला ओबेसिटीच्या अगेन्स्ट फाईट करायला मदत करतो. तर लहान मुलांमध्ये एक ॲडव्हान्टेज काय आहे की अजून बोन आणि मसल हे डेव्हलपिंग स्टेजमध्ये असतात. जर त्यांची उंची वाढायला आपण मदत केली तर ऑटोमॅटिकली त्या ओबेसिटीतनं बाहेर काढायला त्यांना खूप चांगली हेल्प होऊ शकते. मला वाटतं स्ट्रॉंग फिजिकल ॲक्टिव्हिटी हा आपल्या शिक्षणाचा पण पहिल्यापासून गाभा असायला पाहिजे. आणि तसं आपण मुलांसमोर उदाहरणं तयार केली पाहिजे की त्यांना त्याच्यात ग्लॅमर वाटेल असं. बरोबर. की आज नीरज चोप्रा बघ काय त्याची काय पद्धतीची फिटनेस आहे, द वे ही हॅज डेव्हलप्ड हिमसेल्फ. किंवा मेरी कॉमबद्दल बोलू शकतो आपण की जेव्हा आपण आशांबद्दल बोलतो तेव्हा मुलांना ऑटोमॅटिकली एक आकर्षण तयार होतं आणि आकर्षणातनं ते फॉलोईंग सुरू होतं. त्याचा मला वाटतं आपण कुठेतरी चांगला उपयोग केला पाहिजे. आणि महिलांमधले जे ओबेसिटीचं प्रमाण आहे तिथं 2 गोष्टी मला वाटतं जास्त मॅटर करतात किंवा परिणामकारक ठरतात. एक तर सीझर नंतर बायकांचं वजन वाढतं आणि असं एक सर्रासपणे म्हटलं जाते की लग्नानंतर बायका सुटतात म्हणजे जाड होतात आणि हे बहुतांश बायकांसोबत मुलींसोबत होतं. का होतं असं? आता ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवलं पाहिजे की मेनार्की म्हणजे जेव्हा पाळी येणं सुरू होतं त्याच्यानंतर अनेक मुलींना गोलाई यायला लागते आणि ॲक्च्युली त्या थोडं थोडं सुटायला सुरुवात होते. अशा वेळेला आपल्याला त्यांना गुड फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि गुड डाएट ह्याचं जर महत्त्व इन्सर्ट करू शकलो तर हे पुढचे प्रश्न बरेचसे आपण टाळू शकतो. ओके. कारण त्यावेळेला तुम्ही त्यांना एक हॅबिट्स तयार करू शकता. ओके, ओरिएंटेशन आणि हॅबिट्स. पण या सुटण्याच्या काळामध्ये जर समजा तो भाग नाही शिक्षणामध्ये तुमच्या आला तर मुली लग्न होईपर्यंत कसं बसं काही मुली स्वतःला आटोक्यात ठेवू शकतात की नाही बाबा ते एक इन्सेंटिव्ह आहे, गोल आहे डोळ्यासमोर की नाही आपण असं असायला पाहिजे, आपण फिट असायला पाहिजे. आणि अनफॉर्च्युनेटली फिट आणि सडपातळ ह्याच्यामधलं रेषा काय वेगळ्या आहेत हे लोकांना नाही समजत. पण फिट असण्याची गरज असते. अनेक मुली ह्या स्वतःला त्या लेव्हलपर्यंत ठेवतात फिट आणि त्याच्यानंतर एक पद्धतीचा गिव्ह वे होतो की एक माझं एम होतं, हे माझं एक माइलस्टोन होतं आयुष्यातलं, हे झालेलं आहे,
लेट मी गो. झालं लग्न आता, हां. आता कोण पाहणार आहे सो आम्हाला? हां, असं म्हणजे करत- आता मला मजा करायची, नाव व्हाय रिस्ट्रिक्शन्स, असा एक विचार असू शकतो. दुसरा विचार असा असतो की बाबा ज्या आम्ही कित्येक वेळेला बघतो की घरी येणारी मुलगी ही त्यावेळेला तिचा फिटनेस चांगल्या लेवलचा असतो. हळूहळू हळूहळू तो बदलत जातो. कारण काय आहे, आपल्याकडे ना थोडंसं जे सेलिब्रेशन मोड आहे, फूडी सेलिब्रेशन मोड, तो जरा जास्तच आहे. तो जास्त आहे. म्हणजे आपण जन्म झाल्यावर पण लोकांना जेवण देतो आणि कुणी एक्सपायर झाल्यावर पण जेवणच देतो, किंवा आपल्याला प्रेम दाखवायची ती एक पद्धत आहे. तर तुम्ही बघाल तर लग्नाच्या आधीचं 1 वर्ष आणि लग्नानंतरचं 1 वर्ष त्यांचा इंटेकच बदललेला असतो. म्हणजे आधीचा एवढा असेल तर तो लग्नानंतर कॅलरी जर काउंट केल्या तर 3 पट तरी मिनिमम होत असेल. तर ही गोष्ट एक महत्त्वाची आहे की त्याच्यामुळे पण तुमचं वजन हे झपाट्याने वाढायला लागतं. आणि ऑब्व्हियसली जर नवीन घरात तुम्ही आल्या आणि तिथलं एक फूड कल्चर असेल तर त्या फूड कल्चरमध्ये तुम्हाला ते सामावून घेण्यासाठी फार उत्सुक असतात. की ज्या वेळेला तुम्हाला म्हणजे काय म्हणायचं, भरमसाठ कॅलरी खायला घालण्यासाठी लोक उत्सुक असतात. तो पण एक गोष्ट घडते. दुसरा तुम्ही म्हटले मुद्दा सिझेरियनचा. सिझेरियन किंवा डिलिव्हरी या दोन्हीमध्ये आपल्याकडे आजही त्याच्याकडे एक कॉमन नॅचरल घटना म्हणून बघणं हे आपल्याकडे थोडं कमी आहे. पूर्वीच्या काळी बायकांना विशेष खायला व्यवस्थित मिळत नव्हतं, किंवा हेळसांड व्हायची, किंवा फिजिकल कष्ट खूप होते. अशा वेळेला ते डिंकाचे लाडू म्हणा किंवा इतर गोष्टींचं महत्त्व खूप होतं. आता कसं आहे, आता आपण नाही विहिरीतनं पाणी उपसून काढत, नाही आपण शेणाने घर सारवत, नाही आपण कुठनं तरी हांडे भरून आणत. अशा वेळेला ती कॅलरी आपल्यासाठी फार जास्त होते. तर त्याच्यात सिझेरियनची चूक नाही आहे. अशाही बायका मला माहिती आहेत 2-2, 3-3 सिझेरियन झालेले आहेत, सडपातळ आहेत. पण ते कष्ट आहेत त्यांच्या जीवनामध्ये. जिथे कष्ट कमी होतात ना तिथे ह्या गोष्टी वेगाने वाढायला लागतात. म्हणजे असं एक म्हण आहे, म्हटली जाते की बेस्ट शूज हे कुणाकडे आहेत जगामध्ये, जे कमीत कमी चालतात त्यांच्याकडे. अच्छा, तीच गोष्ट ह्याला लागू पडते. आणि काही लोकांना किती खाल्लं तरी अंगाला लागत नाही, ते सडपातळच असतात. आणि थोडं खाल्लं तरी वजन वाढणाऱ्या लोकांवरती तो परिणाम होतो. आणि मग विनोदाने असं म्हटलं जाते की आम्ही ऑक्सिजन जरी घेतलं तरी आम्ही जाड होत चाललोय. हा काय प्रकार आहे? म्हणजे ह्याच्यामध्ये ना, आता हे मी तुम्हाला उदाहरण देईन की फ्युएल, इंधन आपण एखाद्या गाडीत टाकलं की ती गाडी चालते. इंधन गाडीत नुसतं टाकलं तर चालेल का? नाही. किल्ली नीट पाहिजे, कार्बोरेटर नीट पाहिजे, स्टिअरिंग व्हील नीट पाहिजे, त्याची टायर नीट पाहिजे. सिस्टीम्स नीट असतील तर ते नीट चालेल. सिस्टीम्समध्ये प्रॉब्लेम असेल तर त्याचं नीट चालणार नाही. हेच घटना बॉडीमध्ये घडते. जेव्हा तुमची मेटाबॉलिक सिस्टीम, जी मी मगाशी म्हटलं साखळी एक टक्का देऊन काम होतं, यांनी याला टक्का द्या, यांनी ह्याला द्या, मग पुढे ते चालतं. ह्याच्यामध्ये जितके घटक तुमचे अर्धवट काम करतात किंवा नाही नीट काम करत, त्याच्यामध्ये आलेली एनर्जी ही वापरायच्या ऐवजी साठवणुकीच्याच कपाटात निघून जाते. आणि त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की अनेक लोक म्हणतात की मी 3 पोळ्या खाल्ल्यात पण आय एम फाईन, आणि त्याच्या शेजारची व्यक्ती म्हणते मी अर्धी पोळी खाल्ली तरी आय एम नॉट फाईन. तर त्याला कारण हे आहे, म्हणून आपण मगाशी जे बोललो की ट्रीटमेंटमध्ये सब घोडे 12% नाही आहे. की मला जे ट्रीटमेंट लागू होईल ते तुम्हाला होईल का, ते तुमच्या बॉडीचं स्टडी केल्यावर आपल्याला कळू शकतो. मेटाबॉलिझम हे पण एक गेम चेंजर आहे, तोच मोठा गेम चेंजर. आणि ह्या वेट लॉसच्या जर्नीमध्ये असा बऱ्याच जणांचा अनुभव असतो की वेट लॉस होतो पण सगळ्यात शेवटी फेसचा फॅट जातो. म्हणजे हे जे डबल चीन येणं, ह्या गोष्टी सगळ्यात शेवटी जातात असं का? म्हणजे पूर्ण बॉडीचं फॅट आधी जाणार आणि मग फेसचा जाणार? नाही, ॲक्च्युली कसं होतं, वेट लॉस सुरू झाला ना की बहुतांशी वेळेला ऑब्झर्वेशन असं आहे की अप्पर हाफ पहिल्यांदा कमी होतं. ओके. सेंट्रल ओबेसिटी ही कमी व्हायला अवघड असते. म्हणजे पोट तुम्ही म्हणतात एक बरोबर आहे की जो डबल चीन असतो हा डबल चीनचा भाग स्लोली जाताना दिसतो. कारण त्याला कारण असं आहे की स्किन जी ताणली गेलेली आहे ती कोलॅजननी रिकॉईल होणं, ह्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळे मसाज घ्यायला पाहिजेत,
वेगवेगळ्या पद्धतीचे व्यायाम केले पाहिजेत. फेस योगा आपण हा. योगा काम करतो यावर. तो योगा काम करतो, परंतु जी ऑलरेडी स्किन ताणली गेलेली आहे खूप, ती रिकॉईल होणं सोपं नसतं. ओके. त्यामुळे ती स्किन तुम्हाला जाणवत राहते. पोटाच्या बाबतीत तेच घडतं. सगळ्यात स्लोली जाणारं जे असतं ते पोटाचातलं फॅट. आणि कोलॅजिन जे क्रिएट होणं ते काही काळानंतर एका सर्टन वयानंतर होणं बंद होतं. कोलॅजिनची स्ट्रेंथ जी आहे किंवा इलॅस्टिसिटी ज्याला आम्ही म्हणतो, यंग असताना चांगलं असतं ते. जसं वय वाढेल तसं ते सैल व्हायला लागतं. आणि जितकं तुमचं वजन जास्त तितकं तो ताणलेला भाग म्हणजे एखादं पोतं उसवल्यासारखं, तर ते पुन्हा तसंच्या तसं होईल का? तसं नाही होऊ शकत. म्हणजे वेट लॉस झाल्यानंतर आपण यंग दिसतो, आपली स्किन यंग दिसते, तसा तो अनुभव येतो. येस. आणि जेव्हा मार्केटमध्ये पण कोलॅजिन बुस्टर मिळतात त्याचं काय? कोलॅजिन हे तुम्ही तुमच्या स्किनच्या टायटनिंगसाठी, ओके, स्किन टोनसाठी हां, हे वापरू शकता. योग्य आहे ते घेणं. घेऊ शकता, त्याला काही अडचण नाही. पण ते कुठलं घ्यायचं हे महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही सायंटिफिकली स्टँडर्ड गोष्टी घेणं महत्वाचं आहे. नाही तर कधी कधी क्वॅकरीमध्ये अडकलेले लोकांसमोर खूप नुकसान करून घेऊन येतात लोक, म्हणजे टॉक्सिसिटीच्या लेवलला आहेत. तुम्ही बेरियाट्रिक सर्जन आहात, 30 वर्षांच्या जवळपास तुमचा अनुभव आहे. ही सर्जरी काय असते आम्हाला सांगाल का? म्हणजे बेरियाट्रिक सर्जरी केव्हा होते? जेव्हा माझं वजन कंट्रोलच्या बाहेर गेलं, जे मी डाएट आणि एक्सरसाइज करून करू शकत नाही कमी, मग तेव्हा ती सर्जरी करणं असतं. BMI हा जो आपण एक युनिट बघितलं की ज्या वेळेला 16 ते 25 BMI असतो त्यावेळेला इट इज नॉर्मल. 25 ते 30 BMI हा ओव्हरवेट असतो. ओके. त्यावेळेला तुमच्या अंगामध्ये फॅट वाढायला लागलेलं आहे, वजन वाढायला लागलेलं आहे, केमिकल्स बदलायला लागलेले आहेत. परंतु अजूनही परिस्थिती अशी आहे की जिथे तुम्ही डाएट आणि एक्सरसाइजनी मागे येण्यासाठी खूप चांगल्या प्रयत्नांनी मागे येऊ शकता. हाच जेव्हा 32-33च्या पुढे BMI जायला लागतो त्यावेळेला बॉडी बिकम स्ट्रॉंगली ॲडॅमेंट आणि तुम्ही जे काही कराल त्याला ती रेजिस्ट करायला लागते. ओके. सो 33च्या पुढचं BMI विथ एनी ऑफ द डिसीजेस इंटरनॅशनल सोसायटीच्या फेडरेशनच्या गाईडलाईन्सप्रमाणे सायंटिफिकली 33च्या पुढच्या BMI विथ एनी ऑफ द मेजर डिसीजेस शुड अंडरगो बेरियाट्रिक सर्जरी. ओके. कारण तो विषय आता कॉस्मेटिकच्या पलीकडे गेलेला आहे, जेव्हा की डिसीजेसची खूप मोठी एंट्री व्हायला लागली. म्हणजे कॉस्मेटिक्सचा भागच नाहीये. हां, यामध्ये फॅट्स कट केले जातात? नाही, याच्यामध्ये फॅट्स नाही कट केले जात. याच्यामध्ये फॅट कन्व्हर्जनची जी काही फॅक्टरी आहे आणि फॅट युटिलिटीची जी काही सिस्टीम आहे, ओके, त्या युटिलिटी सिस्टीम मधले अडथळे कमी केले जातात. फॅट युटिलिटीमध्ये इन्शुलिन आणि त्याच्या जातीचे काही केमिकल्स ज्यांना इन्क्रिटिन म्हटलं जातं, हा जो समूह आहे, इन्क्रिटिनचा जो काही ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी अतिशय रेजिस्ट झालेली असते, तेव्हा फॅट वाढू लागतं, तेव्हा शुगर वाढू लागते. इन्क्रिटिन अस्तित्वात आहे परंतु त्याच्या अँटी इन्क्रिटिन खूप काम स्ट्रॉंग चालू आहे. त्या केमिकल्सची काम ह्या ऑपरेशनच्या माध्यमातून कमी केली जाते, जेणेकरून तुमच्या मार्गातला जो कॅलरी युसेज मधला अडथळा आहे तो थिन होत जातो आणि ऑटोमॅटिकली कॅलरी बॉडी वापरायला लागते. अशा पद्धतीनं नॅचरल मेकॅनिझम मधले अडथळे काढल्यामुळे बॉडी इज युझिंग द कॅलरी, डिसीजेस गो डाऊन, एनर्जी गोज बेटर, ओके, आणि युअर वेट ऑल्सो स्टार्ट्स कमिंग टू द नॉर्मॅलिटी. पण तो सर्जरी झाल्यानंतर तो व्यक्ती कायम पुढं बारीक राहू शकतो? सर्जरी झाल्यानंतर ही ऑपरेशन तुम्हाला कुठल्याही वजनाला फिक्स करण्याची नाही. ओके. ही सिस्टीम मधले अडथळे काढण्याची आहे. सिस्टीम मधले आपण अडथळे काढतो. 80% लोकांना डाएटरी नॉर्मल गाईडलाईन्स फॉलो करून, एक्सरसाइजच्या नॉर्मल गाईडलाईन्स फॉलो करून ते वजन आयुष्यभर मेंटेन करतायत. या ऑपरेशनचं महत्त्व फक्त वजन कमी करणं नाही आहे, आजार कमी करणं, आजारांना प्रतिबंध करणं, लेंथ ऑफ लाईफ वाढवणं, क्वालिटी ऑफ लाईफ वाढवणं. तर क्वालिटी ऑफ लाईफमध्ये आम्ही काय पॅरामीटर्स बघतो? फिजिकल ॲक्टिव्हिटी, सेल्फ कॉन्फिडन्स, एस्टीम, कंट्रोल ऑन द व्हेरियस ॲपेटाइट्स, कंट्रोल ऑन युअर व्हेरियस ॲक्टिव्हिटीज, परफॉर्मन्स, सेक्शुअल परफॉर्मन्स, इमोशनल स्टॅबिलिटी, हे सगळं त्याच्यामध्ये आहे. म्हणजे या गोष्टीचा आणि सेक्शुअल परफॉर्मन्सचा पण संबंध आहे. अतिशय स्ट्रॉंग, अतिशय स्ट्रॉंग. ओबेसिटी जशी वाढत जाते, फॅट पर्सेंटेज वाढत जातो, तसं माणसाचं सेक्शुअल परफॉर्मन्स हा वेगाने डिसफंक्शनल होत जातो. इच्छा कमी होणं, दॅट इज कॉल्ड डिझायर, परफॉर्मन्स, ॲबिलिटी,
या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला निगेटिव्हिटी यायला सुरुवात होते. ओके. आणि त्याचं कारण काय आहे की फॅट सेल ही सगळ्या केमिकल्सची जननी आहे. म्हणजे त्याच्यामधनंच हॉर्मोन्स निर्माण होतात. जेव्हा तिथंच गडबड होते तेव्हा हॉर्मोन्स पण हेवायर व्हायला लागतात आणि इट बिकम्स अ केऑस. आणि हे एंडोबेरियाट्रिक सर्जरीचा काय प्रकार आहे? म्हणजे एंडोबेरियाट्रिक्स म्हणजे काय की आता आम्ही जे बेरियाट्रिक ऑपरेशन्स करतो ज्याच्यामध्ये जठराची रचना बदलली जाते किंवा लहान आतड्याची काही रचना बदलली जाते, जे इन्क्रिटिन्स चांगले काम करतील आणि अँटी इन्क्रिटिनची ॲक्टिव्हिटी कमी येईल ह्याच्यावर काम केलं जातं. तर हे दुर्बिणीतनं केलं जातं, ज्याच्यात पोटात जाऊन आम्ही कॅव्हिटीमध्ये काम करतो. एंडोबेरियाट्रिक्स म्हणजे काय की तोंडावाटे दुर्बीण घालून त्या पद्धतीचे ऑपरेशन्स करणं. बेरियाट्रिक सर्जरीचे जे काही प्रकार आहेत त्याच्यापैकी 1 किंवा 2 प्रकार हे एंडोबेरियाट्रिक्सनी करू शकतो आपण, पण सगळे नाही. म्हणजे असं काय होतं की माणूस कमी जेवतो या सर्जरी नंतर? तुमचं इन्क्रिटिनची ॲक्टिव्हिटी वाढली आणि अँटी इन्क्रिटिनची कमी झाली की ऑटोमॅटिकली कॅलरी स्टोअर जो आहे तो पातळ होऊन बॉडीला वापरायला मिळतो. युटिलायझेबल फॉर्ममध्ये येतो. एकदा तुमच्या टिश्यूला चांगली एनर्जी आत मिळायला लागली की तुमची भूक कमी होते, तुमचं खाणं कमी होतं, ॲपेटाईट कमी होते, सटायटी वाढते आणि ॲक्टिव्हिटी वाढल्यामुळे तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी पण वाढते. तर हे सगळे पॉझिटिव्ह इफेक्ट यायला लागतात ह्या ऑपरेशनमुळे. त्याच्यामुळे माणूस कमी खातो पण आनंदाने. हा मोठा फरक आहे. पण याचे साईड इफेक्ट्स काही होतात? म्हणजे डिफिशियन्सी काही जाणवते या सर्जरी नंतर? नाही. ह्या ऑपरेशन काही उदाहरण सांगू शकता? तुमच्याकडे अशी एखादी केस आली आणि एकदम ड्रास्टिक चेंज झाला त्या पेशंटमध्ये, त्या व्यक्तीमध्ये, आणि ते आता हेल्दी आहे, असं काही उदाहरण आहे? अगदी. मी म्हणजे याच्यामध्ये प्रॉमिनंटली नाव सांगेन डॉक्टर DY पाटील सरांचं. DY पाटील दादा जे आहेत ते 2007-08 साली आम्हाला भेटले पहिल्यांदा. त्यावेळेला त्यांचं वजन ऑलरेडी 120च्या पुढे होतं. 100 युनिटच्या पुढे इन्शुलिन डेली लागायचं. बीपीची औषधं चालू होती खूप. 2 वेळेला अँजिओप्लास्टी झाली होती, स्टेंट होते, किडनी फंक्शनला अडचण होती, खूप फॅटी लिव्हर होतं, पोट मोठं होतं, श्वास घ्यायला यायचं नाही आणि त्यांना कंटिन्युअसली ऑक्सिजन घ्यायला लागायचं. आडवं झोपणं शक्य नव्हतं. म्हणजे घोरण्याची इतकी हे मोठी होती, व्याप्ती मोठी होती की श्वास अडकायचा. त्याला म्हणायचं ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया. त्याच्यामध्ये गुदमरून व्यक्तीचं प्राणी जाऊ शकतो. त्यामुळे अशा व्यक्तींना कंपल्सरी बसून झोपायला लागतं, ऑक्सिजनची मदत घ्यायला लागते. आणि दादा ही व्यक्ती अशी आहे, DY दादा, की त्यांनी अत्यंत अभ्यासू माणूस आहे. त्यांनी सगळे अभ्यास केलेले, वेगवेगळ्या थेरपीज, वेगवेगळ्या पॅथीज, त्याच्यामध्ये जाऊन सगळा अभ्यास करून त्यातलं जे काही सायंटिफिकली त्यांना पटलं त्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या. आणि हे एवढं 5 वर्ष केल्यानंतर ते या कन्क्ल्युजनला आले होते की काहीही मदत होत नाही कशाचीच. टेम्पररी सगळं थोडंसं काम करतं, पुन्हा जैसे ते होतो आपण. आणि त्यावेळेला ते आम्हाला भेटले. मग ते अभ्यासच करून आलेले होते. त्याच्यामुळे ते म्हटले की मला हे ऑपरेशन करून घ्यायचं आहे, मला काय पद्धतीची तयारी लागेल सांगा तुम्ही आणि आपण पुढे जाऊया. मला कौतुक वाटतं की पहिल्या कन्सल्टेशनला दादा एकटेच आले. ऑपरेशनच्या दिवशी पण ते म्हटले ही माझी फॅमिली, यांना मी सगळं सांगितलेलं आहे, ह्यांचा माझ्या बुद्धीवर विश्वास आहे, तुमच्यावर विश्वास आहे, आपण ऑपरेशनला जाऊयात पुढे. आणि ही वॉज व्हेरी काम अँड क्वाइट जेव्हा आम्ही ऑपरेशन थिएटरला गेलो. म्हणजे आम्हालाच उलटं टेन्शन होतं की एवढ्या मोठ्या व्यक्तीचं ऑपरेशन आपण करत आहोत. पण 2008 साली त्यांना ऑपरेट केलं. तेव्हापासून आजपर्यंत डायबिटीस उत्तम पद्धतीनं कंट्रोलमध्ये आहे. अगदी क्वचितच कधीतरी इन्शुलिन लागलं त्यांना, नाही तर नाही लागलं. बीपीची औषधं कमी झाली, लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन चांगलं झालं, कंटिन्युअस ऑक्सिजन लागायचं ते गेलं, वजन कमी झालं, 120 वजनापासून ते 80-85च्या रेंजमध्ये येऊन सेटल झाले. जवळपास 40 किलो. पोट कमी झालं, श्वासाच्या सगळ्या अडचणी गेल्या. त्या ऑपरेशनच्या दिवशीनंतर आजपर्यंत दादांना कधीही CPAPचं जे मशीन लागतं श्वासाचं ते लावायची वेळ आली नाही. मला वाटतं हे एक अतिशय सशक्त उदाहरण आहे की विज्ञानावर, सायन्सवर विश्वास ठेवून, चांगला अभ्यास करून एखादी व्यक्ती लेंथ ऑफ लाईफ आणि क्वालिटी ऑफ लाईफ स्वतःचं किती चांगलं ठेवू शकते. हे झालं, पण ज्यांचं BMI हे 35च्या आत आहे
पण सर्जरी करण्याची आवश्यकता नाही आहे, किंवा त्यांचं स्ट्रगल हे पण आहे की डाएट किंवा एक्सरसाइज कशी करायचं, मग याच्यावरती काही मेडिसिन्स वगैरे आहेत? ज्यांचा BMI 35च्या अलीकडे आहे, ज्यांना काही विशेष मोठे आजार नाहीत आणि ज्यांना डाएट आणि एक्सरसाइजचं एक नॉर्मल लेवलचं दिलेलं फॉलो करून सुद्धा काही फरक पडत नाही, अशांमध्ये ही जी इंटरनल इन्क्रिटिन्स आहेत ही वाकडी वागायला लागली आहेत, याचं ते एक लक्षण आहे. तर अशा वेळेला त्यांचं काम नीट करण्यासाठी काही औषधं आहेत. अच्छा. जसं की काही औषधं आहेत जी आपण घेतली की आपलं फॅट ॲब्झॉर्प्शन हे खूप कमी होतं आणि ऑइली तुम्हाला टॉयलेटला होते, संडासला ऑइली होते स्टूल्स, ज्याच्यामधनं तुमचं इंटरनल फॅट ॲब्झॉर्प्शन हे बऱ्यापैकी कमी झालेलं असतं. म्हणजे त्या गोळ्या घेतल्या किंवा ती औषधं घेतली तर तुमचं शिवाटे ते ऑइल बाहेर निघतं. येस. आणि ते त्याचं काही दुष्परिणाम वगैरे होत नाही? नाही. जर तुमचा ते गोळीचा तो दुष्परिणाम नाही आहे, तुमचं अन्नाचं कॅटेगरी किंवा क्वालिटी जर हायली ऑइली असेल की आपल्याला जगण्यासाठी इसेन्शियल ऑइल इंटेक X आहे, पण आम्ही XYZ खाल्ला, तर तो YZ काढून टाकण्याचं काम ही गोळी करते. ओके. त्याच्यामुळे ही गोळी तुम्हाला एक पद्धतीनं ओरिएंटेशन देऊ शकते की माझ्या खाण्यामध्ये काही चुका झाल्यात का हे मी तपासायला पाहिजे. ही गोळी तुम्हाला वाटेल ते खाण्याचं लायसन नाही आहे. तशीच आणखीन काही औषधं आहेत जी तुम्हाला हे वाकडे वाकडे चाललेले जे इन्क्रिटिन्स आहेत, म्हणजे ॲबनॉर्मल फंक्शनमध्ये एंटर करणारे जे इन्क्रिटिन्स आहेत, त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं काम करून त्यांना पुन्हा कामाला लावण्याचं गोष्ट करते. आणि अशा औषधांमुळे सुद्धा त्याच्यात काही गोळ्या आहेत, काही इंजेक्शन्स आहेत, ज्याच्याने तुम्हाला हे पुन्हा तुमचं वजन नॉर्मल आणण्यासाठी मदत होऊ शकते. म्हणजे शरीरातलं ऑइल काढतं ती गोळी? काय सांगू शकता ती गोळी कोणती आहे? ती ऑर्लिस्टॅट नावाची एक गोळी असते, ज्याच्यामध्ये तुम्ही ती गोळी खाल्ल्यानंतर आपलं आतलं फॅट नाही निघत, पण आपण जे खात आहोत, जे कॅव्हिटीमध्ये आता टाकत आहोत, ते ल्युमिनल फॅट हे ती गोळी धरून ठेवते. अच्छा. आणि मग ते खाल्लं टाकून देते. ओके. म्हणजे ते ॲब्झॉर्प्शन होऊन सिस्टीममध्ये जाऊन त्याचे इफेक्ट येण्यापेक्षा इट इज गॉन डाऊन. आणि काम सोपं होऊ शकतं. काम सोपं होऊ शकतं. ओबेसिटीमुळं कोणते आजार उद्भवू शकतात आपल्याला? ओबेसिटीशी कॉज टू इफेक्ट रिलेशनशिप असणाऱ्या आजारांची संख्या अबाव 100 आहे. अबाव 100. त्यातला बेसिक एलिमेंट जो असतो तो म्हणजे BP, कारण हार्टवर प्रेशर येतं, डायबिटीस, कोलेस्टेरॉल, लंग डिसिजेस, वेगवेगळ्या पद्धतीचे कॅन्सर जे हॉर्मोन डिपेंडंट आहे, म्हणजे युटरस, ब्रेस्ट, सर्विक्स कॅन्सर, किंवा पुरुषांमध्ये लिव्हर किंवा प्रॉस्टेट हे कॅन्सर. ठीक आहे. त्याच्यानंतर डायबिटीस अतिशय मोठा आजार येतो. हायपोगोनॅडिझम म्हणजे सेक्शुअल ॲक्टिव्हिटी मंदावत जाणं, थायरॉइडचे प्रॉब्लेम, जॉईंटचे प्रॉब्लेम, म्हणजे मेकॅनिकल प्रॉब्लेम जे असतात, जॉईंट्स, बोन्स, स्पाईन याच्याशी रिलेटेड. जसं मुलींमध्ये आता सेक्शुअल हॉर्मोन्समुळे येणारा आजार म्हणजे PCOD, किंवा पाळी नीट न येणं, किंवा मुलांमध्ये छातीची वाढ होणं, हॉर्मोन्स बदलले किंवा बिघडायला लागले की त्याची ही लक्षणं आहेत सगळी. हे अशा पद्धतीचे अनेक आजार आहेत. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया आपण जे मगाशी बोललो की ते दडपण येऊन तुम्हाला श्वासच घेता येत नाही. पोटाच्या दडपणाने तुमचे लंगच फुगू शकत नाहीत आणि मला श्वासच घेता येत नाही. दॅट इज कॉल्ड ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया. वेगवेगळ्या पद्धतीचे हार्ट अटॅक, कार्डिओमायोपॅथी म्हणजे एक्स्ट्रा वजन झेलण्यासाठी हार्टला जितकं हार्ड पंपिंग करायला लागतो त्याच्यामुळे हार्टची वॉल ही सुजायला लागते, जाड व्हायला लागते. आणि ती जाड व्हायला लागली की ऑटोमॅटिकली त्याला स्वतःला पण जास्त ऑक्सिजन लागतो, म्हणजे त्याला स्वतःला पण सप्लाय करायचं आहे आणि त्यांना बॉडीला पण सप्लाय करायचं आहे, आणि तो दमून जातं त्याच्यामध्ये. मग कित्येक वेळेला लोक मला म्हणतात ना की मॅडम मला काही नाही होतो, मी ठीकठाक आहे. आम्हाला त्यांना सांगावंसं वाटतं की बाबा तू ठीकठाक आहेस असं तुला वाटतंय, पण इंटरनली तुझ्या ऑर्गन्सचं काय वाट लागली आहे शोधायला पाहिजे. कित्येक पेशंट असतात की त्यांना वजन वाढलं ना, नको मी तुमच्याकडे येत नाही कारण तुम्ही मला ट्रीटमेंट देणार. आम्हाला त्यांना सांगायला लागतं की बाळा तू समजून घे अडचणी काय आहेत. एक मला मुलगा आठवतो, क्रिकेटर होता, खूप चांगला खेळायचा. त्याला नंतर थोडं दम लागायला लागला, वजन वाढायला लागलं, त्यामुळे तो
त्याच्या ओळखीचे काही माझे पेशंट होते, त्यांना सांगितलं की बाबा तू एकदा जाऊन ये मॅडमकडे. तो म्हटला नाही रे नाही, मला मी कुठंतरी ऐकलंय, माझं हे डाएट फॉलो करणं चाललंय. ते एके दिवशी त्यांनी माझ्याकडे घेऊन आले की आता त्याचं वजन कमी होत नाही. पण त्यावेळेला ऑलरेडी हार्टचं त्याचं कार्डिओमायोपॅथी डेव्हलप झालेली होती आणि हार्टचं फंक्शन जे नॉर्मली 40-45% पुढे पाहिजे ते त्याचं केवळ 25% राहील. म्हणजे वजनाला हलक्यात काढू नका. नक्कीच हे महत्त्वाचं लक्षात घ्या आणि सावध व्हा, वजनाला हलक्यात घेऊ नका. थँक्यू सो मच डॉक्टर, तुम्ही एवढा वेळ दिला आणि वेट गेन होणं हे किती मोठा आजार असू शकते हे तुम्ही आम्हाला सांगितलं, अवेअर केलं, त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि ह्याच गप्पा, ह्या चर्चा तुम्हाला कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच गप्पांसाठी लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.